मित्रांनो, आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना, प्रत्येक अनुभव, प्रत्येक भेट ही काहीतरी सांगून जात असते. काही वेळा आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो, तर काही वेळा मन शांत करून ऐकण्याचा प्रयत्न केला तर त्या क्षणी अंतर्मनात एक वेगळाच प्रकाश उमटतो. हाच प्रकाश म्हणजे स्वामींचा संदेश. स्वामी समर्थ महाराज हे केवळ मूर्ती किंवा एखाद्या चौकटीत बंदिस्त रूप नाहीत, तर ते चेतना आहेत, ऊर्जा आहेत आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सूक्ष्म रूपात आपल्याशी संवाद साधत असतात. प्रत्येक स्वामी भक्ताने हे समजून घेतले पाहिजे की स्वामी कुठल्याही रूपात आपल्याला दर्शन देऊ शकतात. कधी एखाद्या माणसाच्या शब्दांतून, कधी एखाद्या प्रसंगातून, तर कधी अचानक मनात उमटलेल्या विचारांतून स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात. आजचा हा स्वामी संदेश देखील तसाच आहे. आज स्वामींनी तुमच्यासाठी 3 वेगवेगळी रूपं धारण केली आहेत. ती रूपं बाह्य डोळ्यांनी दिसणारी असोत किंवा अंतर्मनात जाणवणारी असोत, पण त्यामागचा संदेश हा अगदी स्पष्ट आहे. प्रत्येक भक्ताने स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून कोणतं रूप आपल्याला जास्त जवळचं वाटतं, कोणत्या संदेशाने मन हलतं ते ओळखायचं आहे. कारण स्वामींचा संदेश हा गोंधळ घालण्यासाठी नसतो, तर मन शांत करण्यासाठी आणि योग्य दिशेने चालायला शिकवण्यासाठी असतो. ज्यांच्या मनाने तिसऱ्या रूपाकडे ओढ घेतली आहे, त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश हा धैर्य आणि स्वीकाराचा आहे. स्वामी सांगतात की परिस्थितीला दोष देण्यात काही अर्थ नाही. कधीकधी जी परिस्थिती आपल्याला जड वाटते, तीच परिस्थिती कोणाच्या तरी आयुष्यात स्वप्न असते. म्हणून जे आहे ते स्वीकारायला शिक. आनंदाने नाही जमलं तरी शांतपणे स्वीकार. कारण परिस्थितीशी लढून नव्हे, तर परिस्थितीला समजून घेऊनच माणूस पुढे जातो. स्वामी म्हणतात की प्रयत्न कधीही सोडू नकोस. एकदा प्रयत्न करून थांबू नकोस. जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत प्रयत्न करत राहा. प्रयत्न जितके जास्त, तितकाच विजय मोठा असतो. स्वामींचं लक्ष तुझ्यावर आहे हे विसरू नकोस. तुला कोणती सवय लावायची आहे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आम्ही तुला दिलं आहे. चांगली सवय लावशील तर आयुष्य उजळेल. वाईट सवयींच्या आहारी गेलास तर अंधार वाढेल. परिस्थितीला स्वतःची ताकद बनवणारा माणूस कधीच कमी पडत नाही. आणि अशा प्रत्येक प्रयत्नशील भक्ताला स्वामी ठामपणे सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्यांनी दुसरं रूप निवडलं आहे, त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश हा धैर्य आणि स्वीकाराचा आहे. स्वामी म्हणतात की परिस्थितीला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. कधीकधी जी परिस्थिती आपल्याला जड वाटते, तीच परिस्थिती कोणाच्या तरी आयुष्यात स्वप्न असते. म्हणून जे आहे ते स्वीकारायला शिक. आनंदाने नाही जमलं तरी शांतपणे स्वीकार. कारण परिस्थितीशी लढून नव्हे, तर परिस्थितीला समजून घेऊनच माणूस पुढे जातो. स्वामी म्हणतात की प्रयत्न कधीही सोडू नकोस. एकदा प्रयत्न करून थांबू नकोस. जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत प्रयत्न करत राहा. प्रयत्न जितके जास्त, तितकाच विजय मोठा असतो. स्वामींचे लक्ष तुझ्यावर आहे हे विसरू नकोस. तुला कोणती सवय लावायची आहे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आम्ही तुला दिलं आहे. चांगली सवय लावशील तर आयुष्य उजळेल. वाईट सवयींच्या आहारी गेलास तर अंधार वाढेल. परिस्थितीला स्वतःची ताकद बनवणारा माणूस कधीच कमी पडत नाही. आणि अशा प्रत्येक प्रयत्नशील भक्ताला स्वामी ठामपणे सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्यांनी पहिलं रूप निवडलं आहे, त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश हा विश्वास आणि करुणेचा आहे. स्वामी म्हणतात की या विशाल विश्वात कधीकधी माणसाला असं वाटतं की आपलं कोणीच नाही. पण हे केवळ भ्रम आहे. कारण परमात्मा म्हणून आम्ही तुझ्या हृदयातच वास करत आहोत. तू स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःला कमी लेखू नकोस. तुझ्या भूतकाळात आम्ही तुझ्यासोबत होतो, आजही आहोत आणि भविष्यातही कायम तुझ्यासोबत राहू. स्वामी सुंदर उदाहरण देत सांगतात की एखादं रोप लावल्यावर लगेच फळ येत नाही. त्यासाठी वेळ लागते, काळजी लागते, संयम लागतो. तसंच तुझ्या आयुष्याचं आहे. चांगल्या कर्मांची आणि नामस्मरणाची जोड दिलीस तर तुझं आयुष्य सोन्याहूनही मौल्यवान बनेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींना दान, पैसा किंवा महागड्या वस्तूंची अपेक्षा नाही. आम्हाला हवंय ते तुझं माणुसकीचं वागणं. स्वतः मोठा हो, श्रीमंत हो, पण त्याचबरोबर दुसऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालायला शिक. कारण करुणेशिवाय खऱ्या सुखाचा अनुभव येत नाही. आणि जर तुझं जीवन असंच असेल तर स्वामी पुन्हा एकदा सांगतात, भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, स्वामींचा हा संदेश कोणालाही घाबरवण्यासाठी नाही, तर मनाला आधार देण्यासाठी आहे. स्वामी आपल्याकडून फार काही मागत नाहीत. फक्त चांगलं करावं, प्रामाणिकपणे जगावं आणि नामस्मरणाची ओढ मनात ठेवावी, एवढंच अपेक्षित आहे. जेव्हा आपल्या कर्मात सातत्य असेल, मनात श्रद्धा असेल आणि कृतीत प्रामाणिकपणा असेल, तेव्हा स्वामी महाराज कधीही आपला हात सोडत नाहीत. आयुष्य कितीही कठीण वाटलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि ते आपल्याला कधीच एकटे सोडणार नाहीत.